नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी शक 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी महानगरपालिकेशी संबंधित असलेल्या कामांना तत्वतः मंजुरी. आयुक्त अभिजित बांगर. पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणं आवश्यक. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे. आणि श्रीराम पूजा हीच राष्ट्रपूजा. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणेकर नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, किंबहुना रेल्वे स्थानक परिसरात होत असलेल्या गर्दीचं नियोजन आणि विभाजन व्हावं, यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. या अनुषंगानं महानगरपालिकेशी संबंधित विभागांच्या परवानग्या आवश्यक असून या संदर्भात रेल्वेचे अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बैठक झाली. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून हाती घेण्यात आलेल्या कामामध्ये महानगरपालिकेचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रस्तावित कामाचा अंतिम आराखडा तयार करत असतानाच यामध्ये महानगरपालिकेनं देखील संबंधित विभागाचं तत्वतः मंजुरी देत असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं. या बैठकीमध्ये ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आधुनिक पद्धतीनं करण्यात येणाऱ्या पुनर्विकास कामांचं सादरीकरण करण्यात आलं. या अंतर्गत सद्यस्थितीत असलेल्या 11 प्लॅटफॉर्म्सवर पूर्व पश्चिम जोडणारा भव्य डेक तयार करण्यात येणार आहे. या डेकमुळे प्रवाशांची गर्दी कमी व्हायला मदत होईल, त्याबरोबरच सुरक्षितता देखील राखली जाणार आहे. या डेकवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेलं प्रतीक्षागृह, तिकीट घर, शौचालय या सेवा सुविधा उपलब्ध असणार आहे. सदरचा डेक हा ठाणे पश्चिम आणि पूर्वेकडील सॅटिस प्रकल्पाला जोडला जाणार आहे. तसंच रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या बाहेरील बाजूकडील जागेत वाहनांसाठी बहुमजली पार्किंग प्लाझा, 3 ते 4 व्यावसायिक इमारतींचं बांधकाम रेल्वे मार्फत करण्यात येणार आहे. या कामांचा प्रस्ताव तयार करत असतानाच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग, उद्यान विभाग, मलनिस्सारण, शहर विकास विभागांची परवानगी आवश्यक असल्याचं बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. या कामांची तत्वतः मंजुरी महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात येईल असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय. तत्पूर्वी प्राथमिक स्वरूपात महानगरपालिकेशी संबंधित असलेली कामं तातडीनं पूर्ण करावीत असे देखील आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. तर यामध्ये काही अडचण निर्माण झाल्यास रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा. ही कामं तात्काळ मार्गी लागतील या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना देखील त्यांनी या बैठकीत दिल्या. सद्यस्थितीत ठाणे पूर्व इथं सॅटिसचं काम सुरू असल्यामुळं प्रवाशांचा अतिरिक्त ताण हा पश्चिमेकडील बाजूला येतो. ठाणे पूर्व इथल्या पुलाचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या 8 ते 10 महिन्यात या पुलाचं काम पूर्ण होईल. त्याचबरोबर पूर्वेला बस टर्मिनसचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पूल, बस टर्मिनस पूर्ण झाल्यावर पूर्वेकडील वाहतूक देखील सुरळीत व्हायला मदत होणार असं आयुक्तांनी यावेळी सांगितलं. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येतो. या उपक्रमांतर्गत ठाणे शहर परिमंडळ 1, 2 आणि 5 यामध्ये दाखल प्रकरणातील संबंधितांना मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भिवंडी आणि ठाणे शहराच्या हद्दीतील चोरी झालेला 9,35,28,000 मुद्देमाल संबंधितांना सुपूर्द करण्यात आला.
तपासामध्ये झोकून घेऊन मुद्देमाल हस्तगत करणं आणि तो त्यांच्या मालकांना सुपूर्त करणं ही समाधानाची बाब असल्याचं पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितलं। हा कार्यक्रम पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर परिमंडळ 1, 2 आणि 5 यांच्या विशेष प्रयत्नातून पार पडलाय। दिवा आणि मुंब्रा परिसराचा पाणी पुरवठा उद्या 8 तास बंद राहणार आहे। दिवा आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील पाणी पुरवठा करणाऱ्या मुंब्रा मुख्य जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ संयोजन आणि पाणी गळती झाली असल्यामुळे परिसरात वारंवार कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय। मुंब्रा मुख्य जलवाहिनी 660 मिलीमीटर व्यासाची असून त्यामधून कल्याण फाटा ते मुंब्रा फायर ब्रिगेड पर्यंत 52 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा होतोय। या जलवाहिनीचं दुरुस्तीचं आणि अनधिकृत कनेक्शन खंडित करण्याचं काम करण्याकरता पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आलाय। जलवाहिनी दुरुस्तीनंतर पाणी पुरवठा सुरू झाल्यावर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल, तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आलंय। इराणी टोळीतील सराईत सोनसाखळी चोराला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील भिवंडी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 2 या पथकानं धडक मोहीम राबवून इराणी टोळीतील सराईत सोनसाखळी चोर अब्बास जाफरी याला सापळा रचून अटक केली। त्याची अधिक चौकशी केली असता त्याने तब्बल 19 गुन्ह्यांची कबुली दिली। त्याच्याकडून 23 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ठाणे गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीच्या शांतीनगर परिसरात सापळा रचून जाफरीला ताब्यात घेतलं। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच परत येतोय। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पत्रकारिता हे संवादाचं दुधारी माध्यम आहे। पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात। त्याचप्रमाणे जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातूनच केलं जातं। पत्रकारांनी अधिकाऱ्यांना अनौपचारिक पद्धतीने भेटून विकास विषयक संवाद साधणं अत्यंत आवश्यक आहे। पत्रकारितेतील नवीन बदल समजून घेणं आवश्यक आहे, असं मत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी व्यक्त केलंय। विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन आणि जिल्हा माहिती कार्यालय आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातील पत्रकारांसाठी विकास पत्रकारिता शासन संवाद या विषयावरील कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। विकास पत्रकारिता या विषयावर राज्यातील ही पहिलीच कार्यशाळा आहे। ठाणे शहर हे कला, क्रीडा, साहित्य आणि घटनेनं दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करण्यात अग्रेसर आहे। या कार्यशाळेच्या माध्यमातून पत्रकारांशी मनमोकळेपणानं संवाद साधण्याची संधी मिळाली आहे, असं मत जिल्हाधिकारी शिंगारे यांनी व्यक्त केलं। ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर म्हणाले की शासन सेवेत पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असते। पत्रकारिता करताना त्या पत्रकारितेतून शहराच्या विकासासाठी काही योगदान मिळतं की नाही याची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असते।
बातमी सकारात्मक किंवा नकारात्मक असल्यापेक्षा त्या बातमीची सत्यता काय हे जपणं महत्वाचं आहे. पत्रकारिता ही अशा पद्धतीची असावी की ज्यातून सर्व क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधला जावा असा पाहिजे. या कार्यशाळेत कोकण विभागीय माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिकेची PDF कॉपी आणि पत्रकारांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय लाभांच्या शासन निर्णयांची PDF जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीनं व्हॉट्सॲपद्वारे पत्रकारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट करून तसंच या कार्यशाळेला उपस्थित प्रमुख पाहुणे आणि वक्त्यांना भेट म्हणून संविधानाच्या अद्ययावत प्रती देऊन एक आगळा वेगळा उपक्रम माहिती खात्यामार्फत राबवण्यात आला. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्राध्यापक संजय तांबट यांनी समकालीन माध्यम आणि विकास पत्रकारिता या विषयावर, तसंच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे माध्यम तज्ज्ञ प्राध्यापक श्रीकांत सोनावणे यांनी डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचं स्थान या विषयावर मार्गदर्शन केलं. कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांची हुज्जत घालणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 महिलांना दुचाकीवर घेऊन ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणाला वाहतूक पोलिसांनी अडवलं. या तरुणानं मद्यप्राशन केल्याचं लक्षात आल्यानं पोलिसांनी त्याची ब्रेथ अॅनालायझरनं तपासणी सुरू केली. याच वेळी या तरुणानं आणि दोन्ही महिलांनी वाहतूक पोलिसांसोबतच अरेरावीची भाषा करत अपशब्द वापरले आणि पोलिसांशी हुज्जत घालायला लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या तरुणाला वाहतूक पोलिसांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. प्रभू श्रीराम हे मानवतावादाचं दुसरं नाव आहे. श्रीराम हेच एकात्मिक मानवतेचे महानायक असल्यानं प्रत्येकानं आपापल्या परंपरा संस्कृतीवर गर्व करून एकजुटीने कर्तव्याचं पालन करीत आत्मनिर्भर भारताला विकसित भारत बनवावं हीच राष्ट्रपूजा असून तीच श्रीराम पूजा आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्त्वाचं स्थान असलेल्या कैलासवासी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते झालं. यावेळी श्रीराम पूजा ते राष्ट्रपूजा या विषयावर त्यांनी आपलं जाज्वल्य विचार मांडले. अयोध्येतील श्रीराम पूजेचं सूत्र घेऊन मंत्री अनुराग ठाकूर यांनी राष्ट्रपूजेबाबत विवेचन केलं. आत्मनिर्भर बनणं हीच राष्ट्रपूजा आहे. देशाच्या विकासासाठी केलेलं प्रत्येक काम ही राष्ट्रपूजा असून तीच खरी रामपूजा आहे. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात कोठारी बंधू तसंच गुप्ता या तरुणानं बलिदान दिलं. आज काही लोक म्हणतात की राम ही केवळ कल्पना आहे, सागरी सेतू काल्पनिक आहे. अनेक राजकीय मंडळी देखील आहेत ज्यांच्या नावात राम आहे तरीही रामाला ते विरोध करतात, सनातनचा विरोध करतात. मुघल आणि इंग्रज सनातन धर्म नष्ट करण्यासाठी आले, पण त्यांची पाळमुळं मुळापासून उखडली गेली. भारत एक सनातन राष्ट्र असून यापुढे देखील सदैव सनातनच राहणार असल्याचं मंत्री ठाकूर यांनी ठणकावलं. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी ते नरेंद्र मोदी या प्रवृत्तीमुळेच भारत सशक्त बनत गेला. कोरोना काळात तर राम मंदिर, नवीन संसद, कर्तव्यपथ, सोमनाथ धाम, केदार धाम आणि अयोध्या धामच्या उभारणीची सुरुवात झाली. तिहेरी तलाक, राम मंदिर, कलम 370, कलम 35A असो किंवा अन्य वचनं पूर्ण करून भारतीय जनता पक्षानं एक प्रकारे राष्ट्रपूजाच केली, म्हणजेच रामपूजा केली. आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत आता परमाणु शक्तिशाली बनलाय. काश्मीरच्या गल्ली गल्लीत तिरंगा फडकतोय. जगातील मोठमोठे देश भारताकडे डोळे लावून बसलेत. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होतील आणि पुढील काळात भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. व्याख्यानाच्या प्रारंभी प्रकाश बापट लिखित मोरया प्रकाशनचं राम मंदिर अयोध्येचं केंद्र विश्व चैतन्याचं या पुस्तकाचं 4थ्यांदा लोकार्पण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे
16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ, तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी महानगरपालिकेशी संबंधित असलेल्या कामांना तत्वतः मंजुरी, आयुक्त अभिजित बांगर। पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणं आवश्यक, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे। आणि श्रीराम पूजा हीच खरी राष्ट्रपूजा, रामभाऊ माळगी व्याख्यानमालेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।